उन्हाळ्यामध्ये ताटाला डाव्या बाजूला लावायला कैरीची आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत अशी चटणी जर ताटामध्ये आली तर ताटाची मजा काही न्यारीच होईल नाही का? चला तर आज आपण कैरीची चटपटीत अशी चटणी पाहूया. त्यासाठी आपण 1 वाटी ही कैरी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा कांदा घालणार आहोत. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. याला आपण खलबत्त्याच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा इतका गूळ घालणार आहोत आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. सर्व चटणी एकजीव झाल्यानंतर ती एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत. त्यामध्ये आपण जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालणार आहोत. तडका तयार झाला की ही तयार वाटलेली चटणी आपण यामध्ये घालून 2 मिनिट याला परतून घेणार आहोत. यामुळे कांद्याचा कच्चा वास निघून जाईल आणि चटणीला वेगळाच असा स्वाद येईल. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कैरीचे कोणकोणते पदार्थ ट्राय केले हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा.